नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. दीप अमावस्येच्या सगळ्यांना स्वामीमय शुभेच्छा. आज आषाढ महिन्याची अमावस्या म्हणजे दीप अमावस्या. आपल्या संस्कृतीमध्ये या दिवसाला एक वेगळंच महत्त्व आहे. आज आपण आपल्या घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करतो. पण मला वाटतं या दिवशी फक्त घरातले दिवे स्वच्छ करण्याबरोबरच आपल्या मनातला अंधारही दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हो ना? मनातली चिंता, नकारात्मक विचार, दुःख, राग, मत्सर आणि जुन्या कटू आठवणींचा अंधार बाजूला ठेवून आपल्या मनात श्रद्धा, प्रेम, समाधान आणि सकारात्मकतेचा दिवा लावूया. एक छोटासा दिवा कितीही मोठा अंधार दूर करू शकतो. तसंच आपल्या आयुष्यात एखादी छोटीशी आशा, एखादा प्रेमाचा शब्द किंवा एखाद्याने दिलेली छोटीशी साथसुद्धा आयुष्याला उजेड देऊ शकते. म्हणून आजच्या या पवित्र दिवशी आपण एक संकल्प करूया. माझ्या आयुष्यात कितीही अंधार आला तरी माझ्या मनातला आशेचा दिवा मी विझू देणार नाही. ज्यांच्या आयुष्यात सध्या दुःख आहे, संकट आहे, अडचणी आहेत, त्यांच्या आयुष्यातही लवकरच सुखाचा आणि समाधानाचा प्रकाश यावा. आपल्या प्रत्येकाच्या घरात सुख, शांती, आरोग्य, समृद्धी आणि प्रेमाचा प्रकाश सदैव राहो. आई वडील, गुरुजन आणि आपल्या देवाच्या आशीर्वादाने आपलं जीवन सदैव प्रकाशमान राहो, हीच मनापासून प्रार्थना. दीप अमावस्येच्या तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपल्या आयुष्यातला प्रत्येक अंधार दूर हो आणि आशेचा, श्रद्धेचा आणि आनंदाचा दिवा सदैव तेवत राहो. शुभ दीप अमावस्या. श्री स्वामी समर्थ.